तर शेतकऱ्यांनी 0% व्याजानं घेतलेलं कर्ज फेडावं असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले। 0% व्याजदरानं पैसे दिल्यानंतरही सारखं फुकट आणि माफ कशाला हवं असं ते म्हणालेत। बारामतीत ते बोलत होते। तर अजित पवारांचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांना तोंडावर पाडण्यासाठी असेल असा टोला बच्चू कडूंनी लगावलाय। पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावला। सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत। एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली। आता पुन्हा महायुतीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून यायचं होतं, आम्ही माफ करू करा। लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं मग करा। त्याच्यावर जग शब्द ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागणार आहेत का त्याला? ठीक आहे, पण काल त्यांनी कबूल केलेलं आहे। कसं आहे, मुख्यमंत्र्याची नामुष्की जर अजितदादा करत असेल तर तो त्यांचा अंतर्गत वाद आहे। मुख्यमंत्र्यांना त्यांना तोंडावर पाडायचं असेल अजितदादाला, असं त्याचा अर्थ नसतो। म्हणजे एखादी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री जर असं बोलत असेल तर ते चुकीचं आहे। त्यांच्या अंतर्गत वादापोटी ते बोलले असेल।